असा मेनू मी बनवलेला आहे देवाला नैवेद्यासाठी। स्वीटमध्ये मी शेवयाचा पायसच केलेला आहे। कालही मी सांजा बनवला होता खपली गव्हाचा आणि आज सकाळीही मी सांजाच बनवला होता नैवेद्यासाठी। मग आता मी थोडंसं डिफरंट म्हणून शेवयाचा पायसा बनवला। मला पुरणाच्या पोळ्या वगैरे इतकं जमत नाही, पण माझ्या परीने जितकं जमल तेवढं मी खूप आनंदाने हौशेने करते आणि त्याचं फळ मला देव नक्कीच उशिरा का असेना पण देतो आणि मी खूप खुश आहे माझ्या लाईफमध्ये। आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। कशा प्रकारचे व्हिडिओ तुम्ही बघू इच्छिता तेही मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि तुम्ही काय बनवलं आहे नैवेद्यासाठी तेही मला सांगा। ही बेटगिरी चटणी जी आहे ना, तो थोडासा कढी टाईपचाच प्रकार याला म्हणू शकता। गदग हे कर्नाटकमधील मोठा जिल्हा आहे। जिल्ह्याच्या शेजारी एक बेटगिरी म्हणून एक गाव आहे, तिथले खूप असं विशेष आहे। ही बेटगिरी चटणी आहे ना, हे बेळगावला जास्त माहीत नाही आहे, पण धारवाड, हुबळी आणि गदगमध्ये तर खूपच जास्त फेमस आहे। पुरीबरोबर ते कंपल्सरी असतंच असतं, जसं आपण कोशिंबीर